बघतात तुम्हाला बघितलं की आम्हाला देखील मोह आवरता येत नाही. ते जाऊया मैदानाच्या आतमध्ये गावदेवीच्या मैदानावरती इथे बाकी पहिला चेंडू टाकला जातोय तो म्हणजे बोबाटा अँड कर्ण आणि गोलंदाज बघायला मिळतो तो श्रेयस. सामना करतो म्हणजे हितेश. हा हितेश म्हटला की डहाणूचा एक उगवता खेळाडू ज्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवतात. देहरी गावचा हितेश आहे तो आज बाकी डहाणू संघ अरे चांगला आहे बघायला मिळते. आपल्या गावातला संघ नसेल तर त्या खेळाडू वंचित राहण्यापेक्षा कोणत्या तरी संघात खेळायला मिळते कारण सामाजिक भावना जर आपल्याला निर्माण करायची असेल ते पाहायला मिळते. यस देहरीची बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. देहरीचा नावाजलेला खेळाडू असंख्य गुजरातचे खेळाडू तुम्हाला बघायला दादरा नगर हवेली फणसा त्यानंतर उंबरगाव शिरवास असे असंख्य खेळ तुम्हाला बघायला मिळतात आणि खरोखर ह्या समाजाच्या स्पर्धेमध्ये RPL मध्ये त्या खेळाडूंनी छाप सोडताना पाहिला आहे. याच मॅच सामना सुरू होतोय. पहिला षटक पहिला चेंडू डहाणूकडनं घेऊन जाताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो श्रेयस. लांब जाताना बोबाट अँड कडनं पहिला चेंडू टाकत असताना कंपल्सरी चेस या नियमाने खेळावं लागेल. कंपल्सरी चेस ये रूल है इस टूर्नामेंट का. फुलटा चेंडू टटवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बघा क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडीशी प्लंबिंग होते. फील्ड अँड थ्रो करेपर्यंत एकच धाव फलकावर बघायला मिळते आणि आपलं खातं उघडलं गेलं हितेच्या फलंदाजाने. देहरी सागर विरुद्ध डहाणू श्रद्धांजली षटकातला आपण पहिला सामना इकडे बघत आहात. अब्सोल्युटली गुड क्रिकेट गुड ऑर्गनायझेशन आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तुम्ही तारापूर गावाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ओहो हो हो पहिला चेंडू हवेमध्ये जातोय आणि इथे बाकी झेल पकडला जातोय. थोडासा ओव्हर पिच चेंडू होता. आमचे योगेश तुम्हाला बरं बावड्याचे खास है आइकॉन खेळे योगेश जी काबिल तारीफ बहुत गर्वान्वित हूं आपको देखने के बाद जो यादें आती है RPL की कोई भूल न पाएगा. बावड्यासाठी लक फ्लेवर सर्वात आतापर्यंत जास्त स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम हा बावड्या गावातच गेला. RPLच्या माध्यमातून इथे ओव्हर पिच चेंडूला खेळायचं होतं लॉंगच्या डोक्यावर आणि सरळ सोपा झेल घेतला आणि झेल घेतला तो खेळाडू बघायला मिळतोय तेजस. आता बाकी नवीन फलंदाज गेला बॅट्समन नेम हर्षद. या खिलाड़ू शामिल इनके पास काफी बल्ला है क्षमता है खेलने की. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जातोय वाईड हवांतर धावांशी खातं खोललंय. 2 धाव फलकावर लागल्या गेल्यात. एक गडी तंबूत परतलाय. डहाणू संघ जर बघितला तर तुम्हाला एक खेळाडू बाकी सॉलिड बघायला मिळतोय प्रशांत. कायम आपल्या संघासाठी झटणारा गावासाठी खेळताना. गुड बॉलिंग पडल्यानंतर चेंडू अजून फास्ट जातोय. आज भारतीय संघाकडनं बुमराची गोलंदाजी बघायला मिळाल्या. बुमरा ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज तो बघायला मिळतो. 20 विकेट. आता आपण 6 गेले होते पुढे किती गेले आपण पाहिलं नाही. नंतर आपल्या कार्यक्रमाला आपण जुळले पुन्हा गोलंदाजी. गुड बॉलिंग ऑफ साइड ऑफ स्टंप परफेक्ट लाईन लेन ज्याला म्हटलं जाते छप्पनची गोलंदाजी बघायला मिळते. डहाणूकडे आहे गुणवत्ता आहे. ह्या समाजामध्ये कोणत्या खेळाडू कधी कुठे क्लिक होईल सांगतात आपण प्रत्येक संघ मातब्बरशी या स्पर्धेत मानले जातात. एज घेऊन जातो चेंडू लँडिंग होतंय सळी असल्याच्या काय गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक हाताळलाय. 5 चेंडू आणि फक्त 2च धावा झाला. गुड बॉलिंग टाकत असताना गोलंदाज आपण बघत आहात तो म्हणजे श्रेयस. अफलातून परफेक्ट अँड लाईन नेट. गुडला स्पॉटचा उपयोग करताना खेळाडूला बूम देत नाहीये बांधून ठेवलाय. बॅटची एज घेतलाय पण चेंडू जात नाही थोडासा लांब जातो. शॉर्ट पॉइंटच्या इकडे डायरेक्ट हिट बाल बच गए आप. इथे बाकी लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. रन्स नव्हती डायरेक्ट हिट जर कदाचित लागले तर मोठा गडी अवसरच्या रूपात एक धाव बघायला मिळते आणि पहिलं षटक संपला. 3 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघत आहोत तो संघ म्हणजे सागर देहरी. 4 षटकाचा सामना खरोखर श्रेयसची चांगली गोलंदाजी बघायला मिळाली.
पहिल्या षटकात फक्त 3च धावा गेल्यात. आता कोणाला पाचारण करतात ते बघूया. डहाणू संघाकडे 5 अष्टपैलू खेळाडू आहेत, 4 उत्कृष्ट गोलंदाज आहेत. कोणाला घेतात ते पाहायचं, कारण 4 षटकाचा सामन्यानंतर प्रत्येकाला एक षटक टाकायला बघायला मिळतंय. श्रद्धांजली चषक आपण बघत आहात. संपूर्ण निधी ह्या गावातूनच गोळा केला, तो एकही पैसा गावाच्या बाहेर घेत नाहीये आणि उत्कृष्ट ॲब्सोल्युटली गुड टुर्नामेंट तुम्हाला ऑर्गनाईज करताना बघत आहात. भावेश नावाचा हा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज, रनअप कमी आहे पण ॲक्युरसी ॲब्सोल्युटली आहे. आतापर्यंत आपण त्याच्या क्रिकेटचा इतिहास जर पाहिला तर ज्या ज्या मैदानावर गेला, जिथे जिथे खेळला आहे तेव्हा निश्चितच चांगला खेळ करत असताना, डहाणू संघासाठी 2 हात करत असताना पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेमध्ये 3 धावा. आता माझी रिस्ट्रिक्शन संपलं. 5 खेळाडू बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत, तर 5चं कॉम्बिनेशन हे तुम्हाला पाहायला मिळते. भावेश ऑफ ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते, लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. स्टीव्ह वॉची आठवण करावी, ज्या पद्धतीने चेंडू स्टंपवरून बाहेर काढतायत. ओ चेंडूला टटवलाय, सरळ चेंडू जातोय मिड ऑफच्या रिजनला. इथे बाकी लॉंग ऑफ द फील्ड करून थ्रो करेल, एकच धाव बघायला मिळते. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला इकडे पाहायला मिळते. आपण बघत आहात स्पर्धेचा पहिला सामना गावदेवी मैदानावर. दोन मैदानावर सामने खेळले जातात, एक केडी स्कूलचं मैदान आणि हे गावदेवीचं मैदान. ओ गुड फील्ड, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह होता, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. भावेश एक अनुभवी गोलंदाज. डहाणू संघाकडनं आपण आजच्या दिवसातला पहिला सामना बघत आहात, ते म्हणजे सागर देहरी विरुद्ध डहाणू. प्रथम फलंदाजी करतो सागर देहरी. ओ बॅकफुटला गेलाय, चेंडू कट केलाय, चेंडू जातो सरळ सोडम्याच्या रिजनला. 1 धाव बघायला मिळते. एका धावांशी विचार केला तर फलका धाव संख्या लागली जाते 4. 5 धावा लागतात, माफ करा, 5 धावा लागल्या जातात. अतिशय मोठी मॅच आजच्या दिवसातला पहिला सागर देहरी. देहरीकडून देखील खूप मोठमोठे क्रिकेटपटू आपण पाहिलेत. आहा, चेंडूला लॉफ केलाय, चेंडू सरळ जातो लॉंग ऑनच्या रिजनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गुड फिल्डिंग, पूर्ण अनुभव त्यांनी पाहायला मिळाला. लँडिंग झाली, जम्प घेतली आणि तिथे बाकी चेंडूला सावरला. कमीत कमी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलाय. 11 नंबरचा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय, श्रेयस. गुड फिल्डर. ओ गुड बॉलिंग. अगोदर सांगितलं की ह्याच्याकडे कट बघायला मिळेल. स्टीव्ह ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाज म्हणून आला आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करतो, तशा पद्धतीची गोलंदाजी करतो. ऑफ साइड ऑफ स्टंप, मिड स्टंप थोडासा बाहेर काढतोय. गुड बॉलिंग. या षटकातला शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय, भावेश. ओ गुड कव्हर ड्राईव्ह, डोक्यावरून जातो चेंडू, तळी पार होतो की पायात आणि बघता बघता चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. पहिला चौकार मारण्याचा मान या बाकी मैदानावर बघायला मिळतोय. तो खेळाडू बघायला मिळतोय तो हितेश. गुड बॅटिंग. बघा आमच्या ताई माया आणि आजीला घेऊन बघा, हेच दिसायला पाहिजे. हितेशच्या बॅटरीने ॲब्सोल्युटली गुड ऑफ ड्राईव्ह, चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला. 2 षटकार फलका धाव संख्येला 10. आता बाकी थोडासा आकार मिळतोय. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय तो तेजस नावाचा 10 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू. आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो हर्षद. हो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. अवांतर धावा, अशी काय रॅपिड ऍक्शन बघायला मिळते. भारताकडे बुमरा आणि धाडूकडे तेजस, अशा पद्धतीचे गोलंदाज तुम्हाला. तुमचे सुपुत्र आहेत की नाही आज? ओके, या संतोष भाऊचे सुपुत्र हे देखील या टीम मधून खेळ आपण पाहिलेत. ओ चेंडू टटवलाय, चेंडू सरळ जातो, इथे बघायला मिळते चौकार किशोर फ्लाइट सेट कर. गुड शॉट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बघायला मिळते. मी म्हटलं की सागर देहरीकडे खेळाडू आहेत. फणसा, सागर देहरी, नंतर तुमचा कत्तलवाड, दमण. हर्षदच्या बॅटरी षटकार 17 धावा फलकावर पाहायला मिळतात. फुल टच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना 17 रन बन चुके हैं. एक बार फिर गेंदबाजी करेंगे. ओ अच्छी गेंद गिरने के बाद थोड़ी सी धीमी आई. खेलना चाहते हैं मिडविकेट मिड के बीच गेंद की शॉर्ट स्क्वायर लेग, तब तक आसानी के साथ 1 रन पूरा करते हुए 1 रन के साथ आगे बढ़ता हुआ 18 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए तिसरा षटक मार्गस्थ आहे. 6 सरी. पण पहिला षटकात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली श्रेयस, ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः जखडून ठेवलं त्या टीमने. पुनश्च गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात आता बाकी हितेश नावाचा फलंदाज, ज्यांनी या अगोदरच्या षटकामध्ये एक उत्कृष्ट कव्हर ड्राइव मारला होता. जो बिंदी गेंद जानी चाहिए उसको कव्हर ड्राइव लगाया था. बहुत एब्सोल्युटली गुड शॉट. आज के दिन की अगर तारीफ करें, छगे से ऐसा चौका था.
पूरी जिम्मेदारी है हितेश के ऊपर। चेंडू ऑफ केलाय आणि इथे बाकी झेल सुटलाय भरोशाच्या खेळाच्या मधनं सोपा झेल होता। इथे बाकी कॅचेस विन द मॅचेस बघायला मिळलं पाहिजे आणि कोणत्या खेळाडू तुम्ही धाव दिले ज्याच्याकडून धावा निघतात तो खेळाडू हितेश। इथे बाकी जीवदान 2 धावा आणि 2 धावांची धावसंख्या होती ती 20 धावा। केडिया स्कूलच्या मैदानावर दादरा नगर हवेली आणि बावडा अशी दुसरी मॅच असेल। दादरा न्यू 11 आणि बावडा अशी मॅच असेल केडिया स्कूलच्या मैदान दुसरी मॅच त्या ग्राउंड जायचंय बावडा आणि ओहो रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न चेंडू चांगला पडला तर झपकन बाहेर निघून जातो। गुड बॉलिंग दादरा न्यू 11 आणि बावडा केडिया स्कूलच्या मध्ये जायचंय। गुड बॉलिंग इथे बाकी चेंडू टाकला गेला चेंडू जातो तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर एक धाव तो बघायला मिळते। इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतो का बघता बघता दुसरी धाव देखील बघायला मिळते। गुड रनिंग बिलवड कव्हरिंग केली नाही आणि 2 धावांशी जो विचार केला या 2 धावांची धावसंख्या होती ती 22। तो देखते देखते 22 रन अब स्कोर अच्छा जड़ रहा है। इस गेंद की आखिरी गेंद रहेगी इस ओवर की। तीसरा शतक मार्गस्थ है थोड़ी सी महंगी ओवर। हॅलो चेंडू हवेमध्ये आहे चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इथे पुन्हा झेल सोडलाय। ओ आणि इथे बाकी रन आउट सोपा झेल सोडला आणि या खेळाडूचं नाव आहे ते कल्पेश। कृपया सहकार्य करा। दादरा न्यू 11 आणि बावडा संघ केडिया स्कूल ग्राउंड वरचा दुसरा सामना दादरा न्यू 11 वर्सेस बावडा। 23 रन स्कोर बोर्ड 3 प्रशांत है। नितीन सातवे पण गोलंदाज बघतात एक परिपक्व बॅट्समन आणि उत्कृष्ट गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून बघायला मिळतो डहाणू गावातून। नितीन सातवे सातत्यपूर्ण जेव्हा आपण RPL बघत असा जिथे जिथे मॅच होते तिथे नितीन सातवे नावाचा हाच जो चतुर करण्यात आले आणि अष्टपैलू खेळाडू नितीन। इथे बघू चेंडू जातो स्क्वेअर लेग थ्रीचा एक धाव तुम्हाला बघायला मिळते। डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का बघता बघता यशचं कॉलिंग आणि खराब थ्रो 2 धाव पूर्ण होत आहेत। या 2 धाव 25 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए थोडंसं खराब क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते ते डहाणू संघाकडनं। हर्षद है एक तरफ से लुटे हुए पूरी जिम्मेदारी अपने खंदे को ऊपर लेते हुए। पुन्हा स्वतः कर्णधार गोलंदाजी करतायत। और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए बेहतरीन बल्लेबाजी करते हुए हर्षद। सख्त जरूरत थी क्योंकि पहले ओवर में सिर्फ 3 ही रन आए थे पावर प्ले में रन नहीं बचे उसके बाद रनों की जरूरत थी और उसके बाद बढ़िया बल्लेबाजी करते हुए हितेश जिन्होंने भी अच्छी बल्लेबाजी की। रन आउट हुए जरूर मैं जो काम करना चाहिए तो कर बने और पूरी जिम्मेदारी अब हर्षद उठा रहे हैं तो इस 4 रन का स्कोर आगे बढ़ता हुआ 29 धावा ह्या फलकावर लागतात। चांगली धाव संख्या इथे उभारताना बघायला मिळते कारण आपण जर बघितलं तर 4 षटकाचा सामना आहे। गुड फील्डिंग ओहो हो खराब गैदरिंग और यहां पे रन आउट। तो इस 2 ओवर से स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32। बैट्समैन नेम सुमित है
नाही बल्लेबाज. बघूया सुमित नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 32 धावा ह्या फलकावर लागल्यात. गुड क्रिकेट आपण बघत आहात. आजच्या दिवसातला पहिला सामना. एका साईडला सागर देहरी आणि एका साईडला आपण बघा डहाणू एक स्थानिक संघ. अतिशय सुंदर आयोजन, देखना आयोजन, गुड ऑर्गेनाइजेशन हम देख रहे हैं. श्रद्धांजलि शतक. ये गेंद हवा में है. गेंद के नीचे दो खिलाड़ी पहुंच नहीं पाएंगे आसानी के साथ. एक रन तो पूरा किया और देखते देखते दूसरा रन भी और 2 रन का स्कोर आगे बढ़ता हुआ 34 ना 34. 34 धाव फलकावर लागला. चौथा षटक मार्ग. अब तो काफी अच्छे रन बन रहे हैं. पावर प्ले में रन नहीं बनने के बाद दूसरे तीसरे और चौथे ओवर में रन आ रहे हैं. आपण बघितलं की खरोखर ज्या पद्धतीने हितेशने बॅटिंग केली. गुड कव्हर ड्राईव्ह. त्यानंतर बाकी ह्या फलंदाजाचं कौतुक करायला. हर्षद नावाचा फलंदाज. और ये गेंद यहाँ पे देखना है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए 38 और 30 धावा 38 स्कोरबोर्ड पे लगते हुए. काफी महंगी ओवर. शॉर्ट पिच गेंदें ज्यादा हो रही है. किती काढले? त्यानंतर तारापूर आणि कोणते हे तारापूर आणि कोणते रे दादरा आरसीसी ना तारापूर आणि तारापूर दादरा आरसीसी आणि तारापुर ए. इसके बाद इस ग्राउंड पे मैच रहेगा. आइए दादरा आरसीसी के कैप्टन और तारापुर के कैप्टन हम लोग टॉस बॉक्स में जाके टॉस करेंगे. यानंतरचा दुसरा सामना या मैदानावरती दादरा आरसीसी वर्सेस तारापुर ए असा असणार आहे. आइए दादरा आरसीसी टॉस करने के लिए. इसके बाद का आपका मैच रहेगा. तो कुल मिला के 4 ओव्हर के बाद स्कोर हो चुका है. आपण बघितलं धाव संख्या 40. 41 धावा विजयासाठी करायचे आहेत. आमच्या तारापूर गावचे भाऊजी जावई बापू रोशन पिंपळे यांच्याकडे टॉस केलं जाईल. एक वंजारी समाजाचे बांधव पामगावचे रहिवासी म्हणून त्यांना आपण ओळखत आहात. सुंदर मॅच या इकडे आपण बघत आहात ते म्हणजे श्रद्धांजली चषक. जे आमच्यातून आमच्यात निघून गेले त्यांची आठवण आयुष्य जन्मभर कशी ठेवावी. मिलिंद बॉल जुना बॉल पाठवा इथे. चला एका साइडला आपण बघत आहात अतुल जाधव हा तारापुर ए संघाचा कॅप्टन और एक तरफ हम देख रहे हैं जो कि मिलिंद प्रॅक्टिस साठी बॉल हवा आहे. जुना बॉल द्यावा थोडा वेळ. दादरा आरसीसी बेस्ट लक. इस समुद्र की काफी लहरें आपके साथ जुड़ी रहती है. बच्चे क्रिकेट टॉस करेंगे. अब कॉलेंगे दादरा कॉल करणार. बघूया दादरा आरसीसी. किंग आहे. आइए थांबा. काय घेणार तुम्ही? नाणेफेक जिंकलाय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. दादराकडे चांगले खेळाडू आहेत. आपल्याला माहिती आहे की निश्चित नावाजलेला संघ तुमच्या समाज इथे आपल्या भागात तारापूर त्या भागात आरसीसी संघ बघायला मिळतं. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी आम्ही धावांमध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण की दादरा हा संघ गुजरातमध्ये चांगला संघ मानला जातो आणि या ग्राउंडवर तो चांगलाच खेळू शकतो. आप अगर टॉस जीते तो क्या लेते थे? फील्डिंग करते थे पहले. अभी टॉस हारा है. क्रिकेट है.
जो आया वो करना है। कितने रन बनाने, क्योंकि आपको मालूम उनके पास भी काफी अच्छे बल्लेबाज है, उनकी भी काफी अच्छी गेंदबाजी है। उन्होंने कहा कि उस एरिया में आपकी टीम टॉपर है, यहाँ पे ये टॉपर है, तो कितना बड़ा स्कोर आप लेके कोशिश करेंगे उनके सामने? हम लोग कम से कम 60 से 65 रन बनाने की कोशिश करेंगे। कि यही उम्मीद थी मुझे भी कि उनके पास 40-45 से काम नहीं चल रहा, कि आपके पास भी अच्छे गेंदबाज है। ऑल द बेस्ट। और सबसे अच्छी तो मैं आपकी काफी गुंजाइश और काफी तारीफ करूँगा कि आप वक्त से पहले आए हैं, थोड़ी सी देरी हुई है, मगर इस टूर्नामेंट और यहाँ माहौल देख के काफी गर्वान्वित। आने वाले सभी मैच के लिए जहाँ भी रहेंगे आपके लिए शुभकामना, और इस मैच भी काफी एंजॉय कीजिए। एक तरफ है अतुल और एक तरफ है यहाँ पे दादरानगर टीम. तर आपण बघितलं टॉस जिंकला तारापूर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, पहिलं आमंत्रण केलं ते दादरानगर हवेलीला. इथे आपण जातो, एका साईडला तुम्हाला देहरी सागर हा संघ बघायला मिळतोय आणि एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळतो डहाणू संघाला 41 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. वेल नॉन ऑर्गनायझेशन अशी आपण टुर्नामेंट बघत असाल. रुपेश जाधव हे आमचे ऑफिशियल स्कोरर म्हणून काम करत असेल. बघा, स्वतः वहिनीने काम सांगितलं करणार नाही, पण समाजाचं काम सांगितलं का पाळीने करणार असे बघायला मिळतात. रविवारी आहे, चला जाऊया, मटण आणूया, तिथे वेळ जाणार नाही. चला डहाणू संघ बॅट्समन पाठवा प्लीज. चला कॅरी ऑन. प्रशांत नितीन सातवे हा एक फलंदाज तुम्हाला चांगला बघायला मिळतो. कॅल्क्युलेशन पद्धतीने बॅटिंग करणार इकडे बघायला मिळेल. 41 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस हा नियम इकडे, कंपल्सरी चेस करना है. बेहतरीन मैच देखना, क्यों गेंदबाजी करेंगे. 41 रन काफी बड़ा रन है. प्रति ओवर 10 रनों से दौड़ना है. प्रत्येक षटका मागे 10 ची सरासरी तुम्हाला बघायला मिळते. चिराग नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. इकडे बाकी तुम्हाला नितीन आणि प्रशांत नावाचे दोन्ही राहुल पाठवला यावेळेला. नितीन आणि राहुल. नितीन सातवे ॲब्सोल्युटली गुड बॅटर. आतापर्यंत आपण त्याच्या स्पर्धा पाहिल्यात, आतापर्यंत जेव्हा बघितल्यात तेव्हा चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. आज इकडे 41 धावा आणि प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी. एक खूप सुंदर आयोजन, मोठी रोमांचक मॅच, एक मोठी स्पर्धा. आरपीएलच्या अगोदरची ही स्कॉलरशिपची एकदम UPSC MPSC आपण देतो, नंतर मग तुम्ही मोठे पदवीधर होतात. इथे तुम्हाला आरपीएलच्या अगोदर एक सुंदर प्लेअर शोधण्याची मोहीम बघायला मिळते. जेव्हा तुमचं ऑप्शन होईल तेव्हा ह्या पूर्ण टुर्नामेंटचा परफॉर्मन्स बघतात आणि मग त्या खेळाडूला बोली लावली जाते. एक चांगला ट्रॅक, एक चांगले एक मेजवानी, एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. आरपीएलच्या अगोदर ह्या क्रिकेटमध्ये प्रत्येकाला बघितलं जाईल आणि प्रत्येक संघ मालक मग लक्ष ठेवणार आहे. मग कोणाला कुठे आयकॉन जातील, तुम्हाला रिझर्व खेळाडू आणि मग खेळाडू बघायला मिळतं, मग कॅटेगरी तिथे बाकी ही मोठी टुर्नामेंट बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 41 रन जीत के लिए बनाने हैं. एक तरफ डहाणू जिनको 41 बनाना है. सागर देहरी ने 4 ओवर में 40 रन बनाए हैं. पहले ओवर में सिर्फ 3 रन आए थे, बाद में 3 ओवर के बाद 37 रन बनाए हैं. गेंदबाज है चिराग. चला बघूया, नितीन सातवे नावाचा फलंदाज, चिराग नावाचा गोलंदाज. हवेत चेंडू टटवलाय, कव्हरच्या रिझनला जातोय, चेंडू हातातून निसटला जातो. एक धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि एक या जीवनदानाचा फायदा कसा उचलतात नितीन सातवे बघूया. पहिल्या चेंडूवर घराच्या बाहेर पडले, चेंडू खेळला गेला कव्हरच्या वरून, हातातून झेल निसटला गेला आणि हा जीवनदानाचा फायदा, कारण हा फलंदाज मैदानावर असणे खूप महत्वाचं आहे. अफसोटी गुड क्रिकेट बघायला मिळते. खूप चांगली फलंदाजी तुम्हाला सागर देहरीकडनं बघायला मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू टाकला गेला, फलंदाजापासून लांब ठेवलं गेलं. एक सुंदर आयोजन तुम्हाला मिळतं, ज्याप्रमाणे आपण सकाळच्या क्षेत्रामध्ये पारिजातकाचं फुलं जशी येतात ना, तशा पद्धतीचे क्रिकेटर इकडे फुलताना तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा ओहो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. काय स्पीड बघायला मिळतोय आज. भारतीय संघाकडून बुमराहने गोलंदाजी टाकलाय. 187 टोटली लीड पकडून देखील 9 विकेट गेलेत ऑस्ट्रेलिया संघाचे. बघूया भारत पुन्हा करेल का, जिंकल्यानंतर पुढची मॅच ड्रॉ करून भारत वर्ल्ड WC मध्ये फायनल मध्ये पोहोचेल का. तशाच पद्धतीचं बघायला मिळतं. अफुट गुड बॉलिंग, रॅपिड गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आणि गोलंदाजाचं नाव आपण पाहिलं ते म्हणजे चिराग नावाचा नवा उगवता तारा हा सागर देहरीकडून बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये पॉइंटच्या रिझनला, इथे बाकी पुन्हा झेल सोडलाय. ये तो क्या करेंगे, आयुलू कहेंगे ना कहेंगे तो ब्रेकअप करेंगे, तो ये ब्रेकअप हो गया.
आजकालच्या मुलांमधनं कॅच का सुटले जातात असं मला एकाने प्रश्न विचारला कि कैचेस का सुटता, स्किन टच मोबाइल आला है, सिर्फ टच करो क्योंकि मेहनत ही नहीं उंगलियों में, यहाँ पे मेहनत गिरते हैं, गेंद को पकड़ना है, उंगली को दबाना है और गेंद को पकड़ना है, यहाँ पे 2 जीवनदान मिले हैं नितिन सातवे को। आणि आता बाकी तुम्हाला दुसरा फलंदाज बघायला मिळतोय तो राहुल, ह्याच्याकडे क्षमता आहे फलंदाजी करण्याची, मोठे मोठे फटके खेळण्याची। जेव्हा जेव्हा संकटामध्ये डहाणू संघ येतो तेव्हा तेव्हा हा खेळाडू बाकी धावाची बरसात करताना बघायला। अजून देखील एक मोठा खेळाडू प्रशांत डकआउट मध्ये बसलाय। कुठे त्या ग्राउंड दादरा न्यू 11 जायचं केडिया स्कूल। दादरा न्यू 11 आप केडिया स्कूल के ग्राउंड पे जाइए, यहाँ पे आपका मैच रहेगा। टॉस करना यहाँ पे बावड़ा के कैप्टन रेडी है। दादरा न्यू 11 आइए टॉस करने के लिए यहाँ पे, और आपका दौर रहेगा केडिया स्कूल ग्राउंड के ऊपर जहां पे ज्यादा स्कोर होता है। छोटा ग्राउंड है मगर काफी धमाका रहता है वहां पे। ओ गुड रॅपिड बॉलिंग, गुड बॉलिंग, ऑफ साइड ऑफ स्टंप ज्याला पकडून टाकलं जाते, परफेक्ट लाइन एंड लेंथ ज्याला म्हटलं जाते, बिल्कुल दिशाभरी गेंदबाजी है, तंत्र और मंत्र के साथ जुड़े हुए गेंदबाज है। आमच्या मंडळाचे सहसेक्रेटरी योगेश जाधव यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं स्वागत करतील अतुल जाधव। यूट्यूब एक मिनिट, ओके। मंडळाचे सहसेक्रेटरी योगेश जाधव। तर बघितलं आपण इकडे मंडळाचे सहसेक्रेटरी योगेश जाधव यांना देखील सन्मानित केलं गेलं। बघा ही एक प्रेम भावना आहे, आलेल्या पाहुण्याचं प्रत्येक स्वागत करायला पाहिजे। आणि गावाच्या कमिटीतून फक्त गावातूनच पैसा गुने मैच केली जाते, यहाँ पे किसी भी गांव के बाहर का पैसा नहीं है, सिर्फ अपने गांव से पैसा जमा करेंगे। किसी ने खाना दिया है, किसी ने ट्रॉफी दी है, किसी ने कुछ संपर्क किया है, इस तरह से पूरी मैच बगे। एक एब्सोल्युटली गुड ऑर्गेनाइजेशन, एक बहुत ही बड़ा एग्जाम्पल है आने वाले दौर पे। कारण अपन गावाच्या माध्यमातून जो टूर्नामेंट करतो निश्चित जाऊ नये, और इसके बाद तारापुर प्रीमियर लीग, ये तो सबसे बड़ा मैच रहेगा। आप यूट्यूब पे देखिए, लाइक करिए, वहां पे एक बहुत ही बड़ा मैच रहेगा क्योंकि तारापुर का नाम भारत देश में सबसे पहले है। बोईसर एमआरडीसी में जाएंगे लोग, बाहर से तारापुर मैच देखेंगे। होमी भाभा BARC जिनके जनक थे होमी भाभा, इसी काफी हिस्ट्री जुड़ी हुई है। सागर देहरीच्या खेळाडूंना माहिती नसेल, पहिलं षटक संपलं, धावा झाल्या त्या 5 आणि त्या संघाला तिकडून धावा होत्या 3। आता बाकी तुम्हाला 18 चेंडू आणि 36 धावा करायच्या, 18 गेंदे और 36 रन बनाने हैं। गेंदबाज है हर्षद। इथे बाकी 18 चेंडू 36 धावा करायच्या। डहाणू संघाकडनं 2 षटकापर्यंत धावा थांबवल्या गेल्या, त्यानंतर बाकी खराब क्षेत्ररक्षण डहाणू संघाकडे तुम्हाला बघायला मिळालं। 18 चेंडू 36 धावा हर्षद। गेंद को खेला है ऑन साइड में, आपण बघितलं चेंडू जातो ऑन साइडला। इथे फील्ड करमध्ये 1 धाव बघायला मिळते, एका धावांची धावसंख्या होते 6 धावा। नितिन है स्ट्राइक पे, देखना नितिन को भी बैट की ब्लेड खोलनी पड़ेगी। आता बाकी धावा जमवायच्या आहेत, 41 धावा 4 षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी चेसच्या माध्यमातून करायचे आहेत। आता एक बिग फाइट मॅच होत आहे दादरा आणि बावडा यांच्यामध्ये। दोन्ही कर्णधारांनी इथे टॉस साठी यायचं आहे। दादरा न्यू 11, दादरा आणि बावडा यांच्यामध्ये एक मोठा इथे सामना होत आहे। केडिया स्कूल मध्ये सामना केडीच्या ग्राउंडवर, तिथे ग्राउंड नंबर 2 इथे टॉस होईल पहिला आणि मग तिथे मॅच होईल। कप्तान मला वाटतं चेतन आहेत आणि आपण विराज यांच्यामध्ये इथे टॉस होत आहे। आमचे सल्लागार कमलाकर मोरे यांच्या हस्ते टॉस होत आहे। टाकू नको, हात ठेव, हात ठेव, असं उडवताना हात ठेव। 9 धाव फरकावर लागला जातात। बढ़िया गेंदबाजी करते हुए सागर देहरी की टीम। 41 धावा डहाणू संघाला विजय कर। दादराने टॉस जिंकलेला आहे आणि दादरा कप्तान, आपको मैं पूछना चाहूंगा कि आपने अभी टॉस जीता है तो आपका क्या ख्याल रहेगा और इसके ये टूर्नामेंट के बारे में आपका क्या ख्याल है? टूर्नामेंट बहुत अच्छा है, हमें भी देख के अच्छा लगा। आपने इतना सुंदर आयोजित किया है, ट्रॉफीज भी बढ़िया है और मैनेजमेंट भी अच्छा है आपका, हमें अच्छा लगा आपका, और टॉस का सब सिस्टम भी अच्छा है आपका। थैंक यू, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद।
और आपका डिसीजन जो भी रहेगा वो जल्द से जल्द देना। और आपका मैच उधर 2 नंबर ग्राउंड पे है। बावड्याचे कप्तान चेतन खूप वर्ष क्रिकेट खेळत आहेत ते, त्यांना मी विचारेन की चेतन आपण आता टॉस दादराने जिंकलेला आहे, तर मी तुम्हाला विचारेन की ह्या ग्राउंडबद्दल, आमच्या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? उत्कृष्ट असं तारापूर गाव मंडळाने स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। ग्राउंडबद्दल तर या पंचकृषीमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, एकदम उत्कृष्ट असं मैदान आहे। तरी मी विनायक भाऊ यांना धन्यवाद देईल, उत्कृष्ट स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि गावकऱ्यांनी आणि आपण सर्वांनी मिळून ती व्यवस्थितरित्या पार पाडूया। धन्यवाद चेतन। त्यांनी टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे। आपला संघ घेऊन तिकडे जायचा आहे। चला तर नितीन सातवे बाद झालेत। आता बाकी बघूया 41 धाव विजयासाठी फलकावर धावसंख्या लागलाय ती 10, अजून देखील 31 धावाची आवश्यकता आहे। आता बाकी नवीन फलंदाज गेलाय तो भावेश। चला भावेश नावाचा फलंदाज आहे, आपल्यामध्ये असलेल्या क्रीडांगणातले असलेल्या क्रीडा गुणाची गरज आहे। इथे बाकी फसलेल्या सामन्याला विजय करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही केलेल्या प्रत्येक फलंदाजीची तारीख आणि वार लक्षात ठेवता। इथे जर तुम्हाला धावा करायच्या असतील तर धावा तुम्हाला करायलाच पाहिजेत। हर्षद नावाचा गोलंदाज, भावेश नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो। 10 धावा या फलकावर लागल्यात। बॅकफुटला गेलाय, चांगला कट केलाय, कव्हरच्या रिजनला जातो। इथे बाकी डीप कव्हरचा खेळाडू थ्रो करेपर्यंत एकच धाव फलकावर बघायला मिळते आणि या एका धावांची धावसंख्या होती 11। आता बाकी 12 चेंडू आणि 30 धावा, 12 गेंद और 30 रन बनाने हैं, तब तक जाएंगे डीजे के पास। 12 चेंडू मध्ये 30 धावा विजयासाठी करायचे, कंपल्सरी चेस या माध्यमातून। इसके बाद बड़ा मैच रहेगा आरसीसी दमन। आरसीसी दादरा और तारापुर ए के बीच में तारापुर ए ने टॉस जीता है और फील्डिंग लिया है, आरसीसी को बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है। चला घाई करा प्लीज, थोड़ी सी जल्दबाजी कीजिए क्योंकि फाइनल और सेमीफाइनल में 4 ओवर के होने चाहिए। नहीं वो बहुत एक गेंदबाज है चिन्मय, यंगस्टार है, अब तक आरपीएल नहीं खेले हैं। खेले हैं कौन से टीम से खेले गत साल? चिन्मय टाइटन से, राइट। चिन्मय इनके नाम से ही टीम रहती है, चिन्मय टाइटन। आरपीएल में हम देखेंगे, आरपीएल मध्ये आपण बघत असाल त्यांच्याच नावाने टीम तुम्हाला बघायला मिळते। 12 गेंदे और 30 रन। और शॉर्ट ऑफ लाइन लेग स्टंप के बाहर गेंद, मंगेश टामोर अंपायर जिन्होंने किया कि ये वाइड गेंद है, दिशाहीन गेंद थी और इसे 1 रन का स्कोर आगे बढ़ता हुआ 12 धावा फलकावर लागला। अजून देखील 12 चेंडू 29 धावा। डहाणू संघाकडे क्षमता आहे सामना झुकवण्याची। 8 फलंदाज त्यांच्या तंबूमध्ये आहेत, फक्त कॅटलॉगवर असून चालत नाही, ते प्रत्यक्षात ते उतरावे लागतात बॅटिंगच्या रूपाने, तेव्हा धावा तुम्हाला बघायला मिळतात। पुन्हा चिन्मय गोलंदाजी हाताळताना महिला वर्ग बाकीकडे आवर्जून येतोय, खूप कौतुक करावं लागेल। रोहिदास पिंपळे इथे बाकी चेंडू टटवला आहे, स्ट्रेट ड्राइव्ह जाते, लॉंग ऑनचा खेळून चेंडूच्या पाठीमागे जाईपर्यंत एकच धाव बघायला मिळते आणि एका धावाने धावसंख्या होते 13। गुड बॉलिंग, काय परफेक्ट लाईन अँड लेंथ ऑफ साइड। इथे आमच्या गावचे कार्यकर्ते, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अंकित जाधव आलेले आहेत, व्यावसायिक आहेत ते, त्यांचं इथे स्वागत करतील। मी निलेश जाधव यांना सांगेन की त्यांनी स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर निलिमा जाधवही आलेले आहेत, त्यांचं इथे स्वागत होईल, त्यांनी इथे यायचं आहे। चला आसिफ मुसाले खाडीनाका आमचे एक परम मित्र आहेत, आपण यायचं मंचावरती, आपल्याला आमंत्रित करतायत आमचे यतीन जरा साहेब। आसिफ मुसाले आइए। निलिमा जाधव यांचं इथे स्वागत होत आहे। आपका रिश्ता नीलेश फाटर से काफी अलग है। लेजेंडरी क्रिकेटर ऑफ प्रतिम, उमरोळीची ती इनिंग कोण विसरू शकतो जिथे एका साईडला 7 गडी बाद झाले असताना जो सामना झुकवलाय।
गुड बॉलिंग चिन्मय, काय सुंदर गोलंदाजी करतात सागर देहरी. योगेश जाधव यांना विनंती करीन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आसिफ मुछाले आपण यायचं आहे. किरण जाधव एक आमचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आपण बघतील. आइए आसिफ मुछाले जी आइए. बिल्कुल आपका सम्मान तो होना ही चाहिए क्योंकि आपने जो क्रिकेट हमें दिखाया अंडर आर्म से लेके बड़े क्रिकेट तक और आपका जो नेचर है वो भी काफी. आइए यहाँ पे आइए बैठे ना. ओह अतुल जी, असे अनेक खेळाडू बघायला मिळतात. धावसंख्या झाली फक्त 14. गुड बॉलिंग चिन्मय, टायटनचा खेळाडू तुम्हाला बघायला चिन्मय नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. हो गुड बॉलिंग बघायला मिळते. इथे बघा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे क्षेत्ररक्षण थ्रो कर एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या होते 15 लेग बायच्या रूपात. अतिशय सुंदर पंचगीर तुम्हाला बघायला मिळते. मंगेश तामोरे मॅन फ्रॉम चिंचणी इथून बघायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा कव्हरेज करत असताना आपण मंगेश तामोरेला पाहिलाय. पण ही स्पर्धा आयोजन करण्याचा एक वेगळा पायंडा आणि फक्त आसिफ जी सिर्फ गांव से ही पैसा लिया है, किसी के पास दूसरी जगह पे नहीं. और इस तरह से बहुत ही बेहतरीन मैच है. पुन्हा चिन्मय, चेंडूला टटवलाय. चेंडू सरळ हवेमध्ये. कॉटन बॉलचा चान्स, वेल कॉट, ब्युटिफुल कॅच बघायला मिळते. यंगस्टर बघायला मिळतो. गतवर्षी याला आपण चिन्मय टायटन म्हणून खेळताना पाहिलाय. हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने इथे बाकी मला वाटतं तिसरं षटक संपलंय. झालंय का? एक चेंडू बाकी है, अभी 1 to go है. धाव संख्या थी फक्त 14. इसके बाद काफी बड़ा मैच रहेगा तारापुर ए और मुच्छाले यांचं इथे बाकी यतीन जाधव यांच्याकडे सन्मानित केलं जातं. ते श्रद्धांजली चषकामध्ये ज्यांनी अंडरआर्म पासून अवराम क्रिकेटमध्ये विशेषतः निलेश फायटर संघासाठी अतिशय मोलाचे वाटे दिलेत. कारण या निलेश फायटर संघाने असंख्य मोठमोठे खेळाडू या आमच्या पालघर तालुक्यासाठी दिलेत, पालघर जिल्ह्यासाठी दिलेत. आणि म्हणूनच हा निलेश फायटर संघ आज देखील बघायला मिळतो. फक्त वाईट एवढंच वाटते की एक गाव एक संकल्प आला की यावेळेला जे पब्लिक यायचे 6 संघ पॅकर बघताना ते दिवस पुन्हा यावे ही आम्ही अपेक्षा बघतोय. निश्चितच करूया आपण तशा पद्धतीने. आता बाकी 6 चेंडू आणि हुसैन शेख आइए. आपण दांडेगावचे खेळाडू हुसैन शेख आइए. हुसैन शेख आइए मंच के ऊपर. दांडेगावचे मोठे खेळाडू मित्र परिवार दांडी या संघाकडे असंख्य वर्ष यष्टीरक्षण आणि ओपनिंग फलंदाजी म्हणून आपण पाहिलाय. ओ चेंडूला टटवलाय. कव्हरच्या शीटाला जातो. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. देहरी सागरची फिल्डिंग बाकी उजवी बघायला मिळते. गुड फिल्डिंग. 2 झेड सोडले तरी पण बघायला मिळते. हुसैन शेख आपण यायचं आहे. या आइए ना, यहाँ से बिल्कुल आइए. हुसैन शेख या इकडून या ना. बस ये सितारे है. सूरज चांद के बाद चमकने वाले जिन्होंने बड़ा क्रिकेट खेला है. मित्र परिवार दांडी संघाकडनं मी विनंती करतो यतीन जाधव यांना. आपण दांडी मित्र परिवारचे मोठे खेळाडू, एक उत्कृष्ट यष्टीरक्षक ज्यांनी MRI क्रिकेट पासून मला टेनिस क्रिकेट पासून नेव्हिया क्रिकेट पासून प्रत्येक चेंडूमध्ये यष्टीरक्षण करण्याचं काम केलंय. आणि या दांडी गावाच्या खेळाडू ज्यांनी पुढे पोहोचवलाय तसा यांचा हुसैन शेखचा आम्हाला करता येत आहे. जुने खेळाडू आइए पधारिए यहाँ पे. बिल्कुल गर्वान्वित हो मैं ऐसी जोडी आहे. त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोज जाधवही पालघरवरून आलेले आहेत. त्यांचंही ते स्वागत होत आहे. पंढरीनाथ जाधव यांना विनंती करीन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. पंढरीनाथ जाधव चला घाई करा प्लीज. सागर घाई करा प्लीज. जल्दबाजी की इतना टाइम नहीं. 6 गेंदे 23 रन. सहा चेंडू आणि 23 धावा काढायच्याच आहेत. आपण बघत आहात व्यासपीठावरती फणसा संघ जिंकला. तारापूर सी आणि फणसाची मॅच दिली. वैभव हा त्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आहे. ओहो खेन को खेला है फाइनल की रिजर्व है. यहाँ पे कैट ड्रॉप. 5 चेंडू 22 धावा.
5 चेंडू आणि 22 धावा. काय बघूया प्रशांतकडे क्षमता आहे आणि नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बॉलर्सने पार्थ नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघा सागर देहरीकडनं. और ऐसे नए खिलाड़ी अभी दिखते हैं तो बिल्कुल काफी हमें गर्वान्वित होता है कि मोबाइल के जमाने में नए 5 गेंदों में 22 रन बनाने हैं. 5 चेंडू 22 धावा. पहिला सामना या मैदानावरती होतोय. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, ट्रॉफी आणि मेडल. हो बढ़िया गेंदबाजी पकड़ के रखा इस बल्लेबाज को. चला वासिफ मुच्छाले आपण तिकडच्या जो फणसा संघाचा खेळाडू आहे त्याला मॅन मध्ये मॅच दिलं जाते. आसिफ मुच्छाले आणि हुसेन मित्र परिवार दांडी आणि निलेश फायटरचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आसिफ मुच्छाले ज्याने असंख्य क्रिकेट खेळ प्रत्येक मैदान ज्याने गाजवलीत अशी 2 खेळाडू आम्हाला दांडी गावचे आणि चिंचणी खाडी नका एक डहाणू तालुक्यातला आणि एक पालघर तालुक्यातला असे 2 मोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. टी शर्ट्स आपण दिलं जाईल, एक ट्रॉफी आणि एक मोमेंटो असे 3 पारितोषिक दिले जातील. एका गावाकडून केलेली सर्वात मोठी टुर्नामेंट ही आज बाकी तारापूरचं जेवढं कौतुक करावं. आमचे परममित्र अतुल यांना पाहिलं आहेत. आमचे परममित्र आम्हाला बघायला मिळतात. काय किपिंग केलं हे काय गाजवलंय निलेश पाटील संघासाठी. 4 चेंडू 22 धावा. चेंडूला टटवलाय. चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. लिम ऑस्ट्रॉंगची आठवण झाली. चंद्रावर पहिला कसा कोण गेला इतिहासामध्ये जे नाव कोरलं गेलं तसं बघायला मिळत. आता 3 चेंडू आणि 16 बड़े शॉट लगाने हैं. तेजस बघूया कशा बने खेळतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकातला चेंडू. पुन्हा चेंडू टटवलाय. यावेळेला बाकी चेंडू जातो. क्षेत्ररक्षण होईल. इथे मिड विकेटला क्षेत्र 1 धाव 2 धाव. थोडस खराब थ्रो. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. आता बाकी 2 चेंडू आणि 2 चेंडू 14 धावा. खरोखरच गोलंदाजी खूप चांगली केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला सागर देहरीकडून बघायला मिळालंय. जेवणाची प्रत्येक खेळाडूची व्यवस्था असेल. प्रत्येकाने आवर्जून जेवणाचा आस्वाद घ्या. मॅच संपल्यानंतर निघून जाऊ नका की तुम्ही आल्यानंतर शेवटपर्यंत कोण जिंकेल हे आनंद व्यक्त करा. कारण सामाजिक हित आणि सामाजिक बांधिलकी कारण ही मॅच मालकाने बघायला पाहिजे. कारण इथे तुम्हाला ऑप्शनसाठी खेळाडू बघता येतील. कारण ही एक मोठी बेनिफिट ट्रायल मॅच आहे. इथे बाकी तुम्हाला ऑप्शनसाठी बघायला येतील. इकडूनच खेळाडू निवडतील. खूप सुंदर आयोजन. 2 चेंडू 14 धावा. यानंतर बाकी इथे मोठा रणसंग्राम बघायला मिळेल. एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल RCC आणि एका साईडला बघायला मिळेल तारापूर A. ऑफच्या बाहेर. हा ही चुकी कदाचित महागात पडू शकते. आता बाकी 2 चेंडू 13 धावा. एका चेंडूत लाखाच्या मॅच मध्ये 13 धावा देखील झाल्यात. इथे आमचे जावई आलेले आहेत. रोहित खेडेकर त्यांनी इथे मंचावर यायचं आहे. त्यांचं इथे आम्ही स्वागत करू इच्छितो. स्वागत करतील अनिकेत मोहिते. चेंडू जातोय. 2 धावा होत आहेत. हा आता शेवटचा चेंडू आणि 11 धावा. शेवटचा चेंडू 11 धावा. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. आपण जर बघाल तर खरोखर चांगली गोलंदाजी तुम्हाला सागर देहरीकडनं बघायला. चांगली गोलंदाजाची चौघांचं जेवढं मनापासून कौतुक करावं. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे चिराग, हर्षद, चिन्मय आणि आता तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो पार्थ. हा तशा पद्धतीने सामना जिंकला जातोय. पहिला सामना आपण बघितला डहाणू वर्सेस सागर देहरी. तर सागर देहरी यांनी बघितला. कोण आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील. हर्षद नावाचा खेळाडू हा ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 27 धावा आणि 1 विकेट. गुड ॲब्सोल्युट ॲनालिसिस. खरोखर बघा स्कोर कसा असावा पूर्ण वर्णन त्यांनी केलं. इथे रोहित खेडेकर यांचा स्वागत होत आहे. रोहित खेडेकर आम्हाला नेहमीच इथे आम्हाला